नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नारी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा आता ऑनलाईन पोर्टलही सुरू झालेला आहे. याच्या अगोदर आपण फॉर्म हे ॲपद्वारे भरत होतो, नारी शक्ती या ॲपद्वारे भरत होतो, पण आता याचे सर्व फॉर्म आता पोर्टलद्वारे भरता येणार आहेत. तर तुम्ही पाहू शकताय की मी कसा फॉर्म भरायचा हा याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींना शेअर करा. तर सर्वप्रथम मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जी लिंक देत आहे त्या लिंकवरती क्लिक करूनच तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. तर मी ती लिंक ओपन केलेली आहे. लिंक ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने पेज ओपन होते. इथं पात्रता, अपात्रता, अर्ज प्रक्रिया, इतर सर्व माहिती म्हणजे पोर्टलवर आजपर्यंत किती अर्ज प्राप्त झाले याची सर्व माहिती इथं डिटेल्समध्ये तुम्हाला कळणार आहे. तर सर्वप्रथम तुम्ही इथं वरती 3 आडव्या रेषा दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने पुढचं पेज ओपन होते. तर इथं तुम्ही 4 नंबरचा ऑप्शन पाहू शकताय, अर्जदार लॉग इन. तर इथं कुणी लॉग इन करायचं आहे? तर इथं लॉग इन करताना एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुम्ही अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, CRP असाल तर तुम्ही इथं स्वतःचं लॉग इन करायचं आहे आणि मगच या लॉग इनवरून तुम्ही दुसऱ्यांचा फॉर्म भरायचा आहे. तर याच्यासाठी काय काय प्रोसिजर आहे हे आपण जाणून घेऊया. तर तुम्ही खालच्या बाजूला पाहू शकता की क्रिएट अकाउंट. तर सर्वप्रथम इथं आपल्याला आपलं अकाउंट क्रिएट करावं लागणार आहे आणि अकाउंट क्रिएट करण्याची प्रोसिजर सर्वांनी व्यवस्थित आणि लक्ष देऊन पहा आणि ऐकूनही घ्या. तर क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पेज ओपन होते, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. आणि याची सर्व माहिती हे जो कोणी म्हणजे कुणाच्या लॉग इन आय डीवरून प्रत्येक फॉर्म भरले जाणार आहेत त्यांनीच हा अकाउंट क्रिएट करायचा आहे. तर अकाउंट क्रिएट करताना आपल्याला इथं फुल नेम आपलं टाकायचं आहे आणि आपलं जे नेम आहे किंवा आपलं जे नाव आहे ते इंग्लिशमध्ये भरायचं आहे आणि आधार कार्डवर जसं आहे तसंच भरायचं आहे. जर समजा आधार कार्डवर जर आपलं नाव चुकलेलं असेल तर आपल्याला इथं चुकीचंच नाव भरायचं आहे किंवा माझं नाव चुकले आधार कार्डवर, मी आता इथं बरोबर करते, तर असं नाही करायचं. इथं तुमचं नाव जसं आहे तसंच भरायचं आहे. तर मी तुम्हाला लाईव्ह प्रोसिजर दाखवणार आहे की याच्यावरती माहिती कशी भरायची आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो आपला स्वतःचा मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे. तर इथं पासवर्ड टाकताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथं पासवर्ड जर तुम्ही टाकायला लागला तर मी डेमोसाठी तुम्हाला एक म्हणजे माहितीसाठी तुमच्यासाठी एक पासवर्ड टाकत आहे, तर तुम्ही तो पासवर्ड यूज करू नका. तर मी सर्वप्रथम तुम्ही पाहू शकते की कॅपिटल अक्षरावर घेणार आहे, जसं की मी ए घेतलं कॅपिटल. त्याच्यानंतर तुम्ही कोणताही अंक घ्या किंवा कोणताही सिम्बॉल घ्या. त्याच्यानंतर बघा मी सिम्बॉल एक घेते. तर ए नंतर मी @ घेतलं आणि नंतर मी काही अंक म्हणजे माझ्या आवडीनुसार 1, 2, 9, 8, 7 अशा पद्धतीने मी अंक घेतले. तर हे अंक मी काय लिहिले मला आता दिसतच नाही आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, याचं डोळ्यासारखं जे चिन्ह दिसते याच्यावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपला पासवर्ड पूर्ण कळतोय. तर बघा मी इथं 8 अंक टाईप केलेत का, तर नाहीत केले, कारण की ते मला दिसलंच नव्हतं. आणि आता बघा इथं आता या डोळ्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कळालं की याच्यामध्ये एक अंक कमी आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एक अंक फिल करायचा आहे. तर हाच पासवर्ड आपण खालच्या बाजूलाही यूज करायचा आहे. तर एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे पहिलं अक्षर तुम्ही कॅपिटल घ्यायचं आहे आणि तुम्ही दुसरेही अक्षर घेऊ शकताय आणि त्याच्यानंतर तुम्ही सिम्बॉल एक वापरायचा आहे, कोणतंही सिम्बॉल तुम्ही वापरू शकताय. आणि सिरियलनुसार नंबर टाकू नका शक्यतो. एक असा कोड स्वतःचा बनवून ठेवा की तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील किंवा तो कोड बनवून लिहून ठेवा, कारण की प्रत्येक वेळेस फॉर्म सबमिट करताना आपल्याला हा पासवर्ड लागणार आहे. तर हा पासवर्ड कुणीही वापरू नका. तर हा पासवर्ड मी फक्त डेमोसाठी यूज केलेला तुमच्यासाठी. तर इथं आपल्याला जिल्हाही निवडायचा आहे. जिल्हा निवडताना आपण पाहू शकताय की जिल्हा कसा निवडायचा आहे, तर जिल्हाही इंग्लिशमध्ये येत आहे. त्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींनी जिल्हा निवडताना व्यवस्थित जिल्हा निवडून भरा, कारण की एखाद्या वेळेस काय होतं, गडबडीत आपला जिल्हा असतो वेगळा आणि आपण दाबतो वेगळ्या जिल्ह्यावर. तर मी आता सोलापूर जिल्हा निवडत आहे, कारण की मी सोलापूर जिल्ह्यातील आहे. तर तालुका निवडतानाही सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत तेवढे पूर्ण तालुके दिसणार आहेत. तर जो कोणता आपला तालुका असेल तो तालुका निवडायचा आहे. त्याच्यानंतर आपलं गाव कोणतं आहे
ते आपलं गावही याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. तर स्वतःचं आपलं जे कोणतंही गाव असेल ते गाव निवडायचं आहे. त्याच्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असा मेसेज येत आहे. तर म्हणजे आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन कोणतं येते हेही इथं त्यांनी सांगितलं आहे. तर याच्याबद्दल सर्वच आपण आपल्या त्याच्यानंतर आपलं जो कोणताही गाव असेल तो गाव चूज केल्यानंतर आपल्याला कॉर्पोरेशन चूज करायचं आहे. जे कोणतंही आपलं कॉर्पोरेशन असेल म्हणजेच की महानगरपालिका किंवा नगर परिषद जे कोणतेही असेल ते चूज करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला सिलेक्ट ॲथोराइज्ड पर्सन म्हणजेच की आपला इथं जो आपण ॲपवरती जो नारी शक्तीचा प्रकार चूज करत होतो ना तोच इथं चूज करायचा आहे. जसं की तुम्ही सामान्य महिला आहात की CRP आहात की अंगणवाडी वर्कर आहात किंवा ग्रामसेवक आहात याची माहितीच आपण इथं भरायचं आहे. तर आपण जो कोणी असाल त्या ऑप्शनवर आपण क्लिक करा. तर बघा इथं ॲथोराइज्ड पर्सन म्हणजेच की जे आपण नारी शक्ती या ॲपवर पाहिलं तसं इथं मी अंगणवाडी वर्कर केलेलं आहे. तर अंगणवाडी वर्कर किंवा CRP किंवा ग्रामसेवक अशा ऑप्शनवर जर आपण क्लिक केलं तर इथं आपल्याला ऑफिस नेम आणि नंबर येत आहे. तर आपण इथं काय टाकायचं तर इथं आपण जर तुम्ही अंगणवाडीत काम करत असाल तर तुम्ही स्वतःचा अंगणवाडी नंबर टाका किंवा अंगणवाडी असं लिहिलं तरी चालते किंवा तुमचं ऑफिसचा ॲड्रेस टाका. समजा तुम्ही कोणत्या एरियात काम करत आहात त्या एरियाचं नाव टाकून ॲक्सेप्ट टर्म आणि कंडिशन असं करा. तर सर्व माहिती भरल्यानंतर ॲक्सेप्ट आणि टर्म कंडिशन याच्यावर क्लिक केल्यानंतर त्या चौकोनी बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पेज ओपन होणार आहे. तर त्याच्यावर आपल्याला ॲक्सेप्ट असं करायचं आहे. कारण की याच्यावर स्पष्टपणे त्यांनी लिहिलेलं आहे की मी जी माहिती भरत आहे ती सर्व खरी आहे आणि सर्व ही व्यवस्थित आहे आणि मी याच्यावर पाहिलेले आहे की हे सर्व व्यवस्थित आहे. तर ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने पेज ओपन होणार आणि नंतर आपल्याला हा कॅप्चा भरायचा आहे. तर कॅप्चा जसा आपल्याला दिलेला आहे तसाच भरावा आणि जर आपल्याला हा कॅप्चा नाही लिहिता आला तर इथं रिफ्रेश हे बटन आहे. या रिफ्रेश या बटनावर क्लिक करून आपण दुसरा कॅप्चा मागवू शकतोय. तर आता कॅप्चा इथं टाकल्यानंतर साइन अप करायचं आहे आणि साइन अप केल्यानंतर तर साइन अप केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक आपला जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक OTP येणार आहे. तर तो OTP आपण जसा आहे तसा भरायचा आहे. तर OTP भरल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हा कॅप्चा भरावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने कॅप्चा भरल्यानंतर व्हेरीफाय OTP करायचा आहे. हा OTP व्हेरीफाय झाल्यानंतर आपलं लॉग इन सक्सेस असा मेसेज येणार आहे आणि नंतर आपण पुन्हा याच्यावर लॉग इन करायचं आहे. जो आपण मोबाईल नंबर दिलेला आहे आणि जो पासवर्ड दिलेला आहे आणि इथं प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन मोबाईल नंबर म्हणजे नवीन कॅप्चा येणार आहे आणि पासवर्ड टाकताना तुम्ही आपल्या पासवर्डचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा पासवर्ड लिहून ठेवा. आणि जर आपल्याला आपला पासवर्ड दिसत नसेल तर आपण या डोळ्यासारखं जे बटन दिसत आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो काही पासवर्ड आहे तो दिसणार आहे. तर अशी माहिती भरल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. तर पहा मी लॉग इन केलेलं आहे. तर लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे. तर हे पेज ओपन केल्यानंतर आता आपल्याला लाभार्थ्यांचे फॉर्म भरायचे आहेत. तर ते फॉर्म कसे भरायचे हे पाहूया. तर आपल्याला इथं ज्या 3 आडव्या रेषा दिसत आहेत याच्यावर क्लिक करायचं. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहेत. तर आपल्याला अशा पद्धतीने पेज ओपन झाल्यानंतर इथं आपण पाहू शकतोय की सर्व माहिती यांनी दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज किंवा योजना यापूर्वी केलेले अर्ज आणि प्रोफाईल आपली आणि लॉग आउट होण्याचं म्हणजे बाहेर पडण्यासाठी लॉग आउट हे बटन हे दिलेलं आहे. तर इथं आपण लाभार्थ्याचा फॉर्म भरताना तुम्ही 1 नंबरला पाहू शकता की ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजेच की इथं आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे. तर आपण 1 नंबरच्या त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार नंबर येणार आहे.
तर इथं आपल्याला लाभार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि लाभार्थ्याचा आधार नंबर टाकायच्या अगोदर त्यांना एक गोष्ट विचारून घ्या की त्यांनी आधार कार्डला मोबाईल नंबर जोडलेला आहे का. कारण की इथं आधार नंबर टाकल्यानंतर त्यांच्या जो मोबाईल नंबर आधार नंबरला जोडलेला असेल तर त्याच्यावरच त्यांना OTP जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही यांचा आधार नंबर भरल्यानंतर सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेंड OTP या बटनावर क्लिक तर तुम्हाला त्या मोबाईल नंबरला त्याच मोबाईल नंबरला हे सर्व OTP जाणार आहेत. तर लाभार्थ्याचा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही विचारून घ्या की त्यांनी आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक केलेला आहे की नाही. तर आपण आधार नंबर टाकून सेंड तर OTP सेंड केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय की अशा पद्धतीने 6 अंकी OTP येणार आहे. तर हा OTP आपण भरून घ्यायचा आहे आणि नंतर व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर जेव्हा आपण व्हेरीफाय करणार तर त्यावेळेस अशा पद्धतीने पेज ओपन होणार आहे आणि इथं आपल्याला त्या महिलेचं नाव लिहायची गरज नाही. कारण की आधार कार्डवर जसं तिचं नाव आहे तसं आधार नंबर टाकल्यामुळे इथं तिचं नाव आणि ॲड्रेस व्यवस्थितरित्या त्याच्या आधार कार्डवर जसं आहे तसंच भरलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला तिचं मॅरेज स्टेटस भरायचं आहे. म्हणजे ती विधवा आहे की मॅरेज आहे की अविवाहित आहे ही सर्व डिटेल भरायची आहे. नंतर इथं तिचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे की बाहेर झाला आहे. जर महाराष्ट्रात झाला असेल तर येस करायचं, नसेल तर नाही करायचं. आणि त्याच्यानंतर बँक डिटेल भरायचं आहे. जसं आपण ॲपवरती बँक डिटेल भरत होतो त्याच पद्धतीने भरायचे आहे. पण याची सर्व माहिती आणि आपण फॉर्मच आता भरताना सर्व फॉर्म इंग्लिशमध्ये भरायचा आहे. कोणीही फॉर्म मराठीमध्ये भरू नका. हा सर्व फॉर्म इंग्लिशमध्येच भरून घ्या. आणि त्याच्यानंतर इथं बँक अकाउंट सीडिंग स्टेटस बघायचं आहे. मी सीडिंग स्टेटसचा अगोदरच एक व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने सीडिंग स्टेटस चेक करून घ्या आणि सर्वांचं सीडिंग ॲक्टिव्हच असावे. ॲक्टिव्ह असेल तर डेबिटद्वारे पैसे येणार आहेत. आणि खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट तर इथं आपल्याला त्या महिलेचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे की डोमॉसाईल, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जे काही डॉक्युमेंट त्यांचं अवेलेबल असेल ते भरायचं आहे आणि ते अपलोड करायचं आहे. तर अपलोड करतानाही याच्यामध्ये 5 MBच्या आतच आपल्याला अपलोड करायचं आहे. आणि नंतर आपल्याला इथं आपलं रेशन कार्ड कोणतं आहे, ऑरेंज आहे की येल्लो आहे, नो या बटनावरती क्लिक करू नका. कारण की आपण ऑरेंज आणि येल्लोचं जेच माहिती भरणार आहे. व्हाईट रेशन कार्डची त्यांना ही योजनाच लागू नाही आहे. तर इथं यस या बटनावरती डू यू हॅव ॲन ऑरेंज ऑर येल्लो रेशन कार्ड तर इथं यस म्हणायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला ॲप्लिकेंट फोटो टाकायचा आहे. तर फोटो तुम्हाला कॅमेराद्वारे तुम्ही लाईव्ह घेऊ शकता किंवा तुम्ही जर अगोदर घेऊन ठेवलेला असेल तर हा अपलोड या बटनावरती क्लिक करून आपल्याला फोटो असा अपलोड करता येणार आहे. तर एकूणच याच पद्धतीने माहिती भरायची आहे. आणि आता आपल्याला येथे आधार कार्ड टाकण्याची गरज नाही. म्हणजेच की येथे आपल्याला आता फक्त आधार कार्ड नंबर लागणार आहे. जर आपण आधार कार्ड नंबर टाकला आणि जर तो व्हेरीफाय केला तर ती मोबाईलमध्ये जो OTP येतो त्याच्याद्वारेच याची सर्व माहिती फिलअप होणार आहे. तर आपल्याला इथं आधार कार्डचा फोटो अपलोड करावा लागणार नाही. तर व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता सर्व माहिती भरल्यानंतर खालच्या बाजूला जो चौकोनी बॉक्स दिसतंय तिथं टिक मार्क करून ॲक्सेप्ट हमीपत्र हे करायचं आहे. जसं आपण ॲपवर करत होतो त्याच पद्धतीने करायचं आहे. आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक कराल त्यावेळेस तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला असेल. तर अशा पद्धतीने अर्ज भरल्यानंतर आपला अर्ज म्हणजेच की यापूर्वी केलेला अर्ज आपण ॲप्लिकेशन मेड अर्लियर याच्यावरती क्लिक करून आपण यापूर्वी केलेले अर्ज पाहू शकता. तर अजूनही नारी शक्ती म्हणजे या वेबसाईटचे काम चालू आहे. व्यवस्थितरित्या वेबसाईट्स काम म्हणजे व्यवस्थितरित्या ह्याचं फॉर्म भरला जात नाही आहे सध्या तरी. तर अशा पद्धतीने फॉर्म तुम्ही भरताना तुम्हाला खूप काही अडचणी येत आहेत. तर त्या अडचणी कशा सोडवायच्या
आणि काही याच्यामध्ये फोटो अपलोड करतानाही फोटो 5 MBच्या आत अपलोड करणे आहे. जसं अगोदर नारी शक्ती ॲपवर येत होतं तसंच याच्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे. तर सध्या या पोर्टलचं काम सुरू आहे, त्यामुळे सर्व्हरचा प्रॉब्लेम येत आहे. तर तुम्ही तोपर्यंत ऑफलाईन फॉर्म जमा करून ठेवा आणि नंतर ज्यावेळेस हे पोर्टल सुरू होईल तर त्यावेळेस या पोर्टलवरून अशाच पद्धतीने फॉर्म भरा. तर सध्या या पोर्टलचं काम आहे, तर काम सुरू असल्यामुळं इथं सर्व्हरला प्रॉब्लेम येत आहे आणि सर्व्हरला प्रॉब्लेम आल्यामुळं इथं आपला फॉर्म सबमिट होत नाही आहे. तर आपला आता फॉर्म सबमिट होत नाही आहे म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा टेन्शन घेत बसू नका. तर ऑफलाईन फॉर्मच जमा करून घ्या आणि ज्यावेळेस आपल्याला ऑफिसकडून अशी माहिती भेटेल की पोर्टल आता व्यवस्थित सुरू झाले, तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा. तर त्यावेळेस तुम्ही जे ऑफलाईन फॉर्म जमा करून घेतलेत ते तुम्ही फॉर्म भरू शकताय. तर अशाच पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि सर्वांनी व्यवस्थित माहिती भरायची. आणि ज्यावेळेस तुम्ही आधार नंबर टाकणार आहे महिलेचा किंवा ऑफलाईन फॉर्म भरून घेणार आहे तर त्यावेळेस तुम्ही त्या महिलेला स्पष्टपणे सांगा की तुम्ही मोबाईल नंबर जर आधार नंबरला जोडलेला नसेल तर तुमचा फॉर्म भरला जाणार नाही. तर अजूनही आपल्याला भरपूर वेळ आहे, तर तुम्ही तोपर्यंत आधार नंबरला आपला मोबाईल नंबर जोडून घ्यायला तुम्ही त्यांना सांगू शकताय आणि नंतरच हा फॉर्म भरता येणार आहे. तर याच पद्धतीने सर्वांनी फॉर्म भरा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.